शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे रामनवमी. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांनाच रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर चला आता दुपारपासून ब्लॉग सुरू करते. तर आता वाजले आहेत 5 आणि आता ना आज मंदिरामध्ये घट विसर्जन आहे. तर तिकडेच मला जायचं आहे. तर चला आता चहा घेते आणि थोड्या वेळात मग तिकडे निघते. तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा. तर मंदिरात आल्यानंतर ना कॉलनीतल्या काही लेडीज सगळ्या भजनं वगैरे करत होत्या. तर मी देखील मग भजनं करायला बसली. तर भजनं वगैरे झालीत आणि त्यानंतर मग आरती वगैरे पण झाली आणि आता ना घट विसर्जन करायची सगळी तयारी सुरू होती. तर इथे 2 घट बसत असतात, एक काली माताजवळ आणि एक शीतला माताजवळ. तर मी काली माताजवळ जो घट ठेवलेला होता ना तो घेतला होता. शक्यतो ना मंदिरमध्ये जे घट बसवत असतात ना घटस्थापनेच्या दिवशी तर तेच घट उचलत असतात. मात्र काही अडचण वगैरे आली की मग दुसऱ्यांच्या कुणाच्याही हाताने घट उचलत असतात. तर हा घट दुसऱ्यांनीच बसवलेला होता. मात्र त्यांची काहीतरी अडचण आलेली होती, त्यामुळे मग हा घट ना मी उचललेला होता. आणि शीतला माताजवळचा जो घट होता ज्यांनी बसवलेला होता तर तो त्यांनीच उचललेला होता तो. तर जेही हा घट ना डोक्यावर घेत असतात तर त्यांना एक देवीचं रूपच मानलं जात असतं. त्यामुळे सगळे नमस्कार वगैरे करत असतात. तर मग घट वगैरे विसर्जन करून झाला आणि आज ना 12 वाजता दुपारी इथे रामजन्म देखील झालेला होता. मात्र माझं काही येणं झालेलं नव्हतं. आणि घराजवळ एक शंकरजीचंही मंदिर आहे ना, तिथे देखील तो सगळा कार्यक्रम झालेला होता. मात्र त्यावेळी माझं काही येणं जमलं नाही. मात्र सगळेच कार्यक्रम मंदिरामध्ये ना खूप छान असे साजरे केले जातात आणि ते सगळे मी नेहमी शेअर करत असते तुमच्यासोबत. तर आत्ताच थोडा वेळ आधी मंदिरातनं आले मी आणि आता दत्तवाडीतनं आज रामनवमीची झाकी वगैरे निघत असते. तर तिकडेच चाललेलो आम्ही. मी अपेक्षा सक्षम आधीच गेलेला आहे, हे ऑफिसकडनंच गेलेले आहे तिकडे. तर चला जाऊया. तर दत्तवाडीत आलेलो होतो आम्ही आणि भयंकर गर्दी होती. भरपूर लोक येत असतात झाकी वगैरे बघायला. तर 9:30च्या दरम्यान इथे दत्तवाडीमध्ये ना येत असते झाकी. मात्र सायंकाळपासूनच सगळी गर्दी होत असते, कारण जागोजागी भरपूर ठिकाणी ना छान असे वेगवेगळे पदार्थांचे वगैरे स्टॉल वगैरे लागलेले असतात. अगदी स्वइच्छेने सगळे ते सगळं करत असतात आणि खूप छान छान अशा प्रतिमा वगैरे पण बनवलेल्या असतात आणि डेकोरेशनही खूप सुंदर केलेलं असतं सगळं. मागच्या वर्षी ना जरा लवकर आलेलो होतो, त्याच्यामुळे ना बराच वेळ झाकीची वाट बघावी लागली होती. मात्र यावेळेस जरा उशिराच आलो, त्यामुळे आल्या आल्याच अगदी ती झाकी ना आलेली होती आणि मग छान बघायला मिळालेली होती. तर खूप सुंदर सुंदर अशा प्रतिमा सगळ्या तयार केलेल्या होत्या. त्याचप्रमाणे सगळी सजावट वगैरे ना खूप सुंदर अशी केलेली होती.
तर तुमच्याकडेही रामनवमीला अशी झाकी वगैरे निघते का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर नागपूरलाही ना सिटीमध्ये खूप मोठी झाकी जात असते, मात्र तिथे जाणं काही शक्य नसतं कारण कुणी सोबत नसतं आणि आज भरपूर गर्दी असते तिथे. आणि हे देखील इथे वाडीतच असतात या झाकीमध्ये. हे बघा तुम्हाला दिसत आहे, कारण यांच्या मित्रपरिवाराकडनं ना ही झाकी दरवर्षी ठेवलेली असते, त्याच्यामुळे ते इथेच असतात वाडीमध्ये. त्याच्यामुळे मग तिथे नागपूरला वगैरे जायचं म्हटलं की कुणी सोबत नसतं, म्हणून मग आम्ही इथेच दरवर्षी बघायला येत असतो. तर बघा झाकीमध्ये भगवान राम, माता सीता, त्याचप्रमाणे भगवान शिव वगैरे अशी वेगवेगळी रूपं त्यांनी घेतलेली आहे. आणि सगळ्याच झाकी खूप छान छान होत्या. आणि खरंच ही सगळी शोभायात्रा छान व्यवस्थित सगळं पार पडण्यामागे भरपूर लोकांचा सहभाग असतो, त्यांची मेहनत असते. तर खरंच खूप सुंदर सुंदर अशा ना सगळ्याच झाकी तयार केलेल्या होत्या. तर ही सगळी शोभायात्रा बघून ना सगळेच आम्ही भरपूर असा आनंद घेत होतो. तर तुम्ही देखील ही शोभायात्रा बघून आनंद घेतला का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर तुमच्याकडेही अशी शोभायात्रा निघते का? किंवा मग रामनवमी कुठल्या वेगळ्या पद्धतीने साजरी करतात? तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा, कारण ते सगळं जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कारण प्रत्येक ठिकाणी कुठलेही सणवार साजरे करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर तुमच्याकडे ती कशी साजरी करतात, जोपर्यंत तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगणार नाही तोपर्यंत मलाही कळणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय, कुठल्या शहरातून बघत आहे तेही नक्की सांगा. तर चला, तुम्हीही एन्जॉय करा ही सगळी शोभायात्रा. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच मी आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर लाईक. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.